केंद्र आणि राज्यातल्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना भाजपमधले ताणलेले संबंध निवळायचं नाव घेण्याचं दिसत नाहीयेत। आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेत आता शिवसेनेनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच शरसंधान साधलंय। नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केलाय। रस्ता डांबरीकरण, पाणी शुद्धीकरण यातल्या भ्रष्टाचाराचं हे प्रकरण आहे। नागपूर पालिका घोटाळ्याप्रकरणी 27 फेब्रुवारी 2001 ला नंदलाल समितीनं अहवाल दिला होता। त्या अहवालात नंदलाल समितीनं देवेंद्र फडणवीसांवर ठपका ठेवल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय। यात फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस नंदलाल समितीने केल्याचं परब यांनी म्हटलंय। या प्रकरणी नागपूर पालिकेच्या 99 नगरसेवकांना अटक करण्यात आली असल्याची माहिती विधानसभेत उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिल्याचंही परब म्हणाले। या घोटाळ्याविरोधात शिवसेना आवाज उठवणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं। ज्या नंदलाल समितीने नागपूर महानगरपालिकेची चौकशी केली होती, ज्याचे तत्कालीन महापौर हे देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काही घोटाळे झाले होते किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये जी काही अनियमितता झाली होती आणि त्याबद्दल त्यांच्यावर सगळ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस नंदलाल समितीने केली होती। जे स्वतः मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये अडकलेले होते, ज्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस केलेली आहे, असे मुख्यमंत्री आज मुंबईतील लोकांना पारदर्शकतेच्या गप्पा मारतायत आणि मुंबईच्या लोकांकडे मतं मागतायत। म्हणून त्यांना हा आरसा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण काचेच्या घरात राहतात, आपण दुसऱ्यावरती दगड मारण्याचा प्रयत्न करू नका। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।